नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण आत्मविश्वासाविषयी बोलणार आहोत. चला तर पाहूया आत्मविश्वास काय म्हणतोय. आयुष्यामध्ये प्रत्येकाला खूप काही गोष्टी इतरांकडून मिळत असतात. त्यामध्ये मग प्रेरणा असेल, साथ असेल, सोबत असेल, आधार असेल. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी आपणच स्वतःसाठी घडवू शकतो, ती म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, अहंकारही नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर ठेवलेली निश्चयी, शांत आणि सकारात्मक श्रद्धा. परिस्थिती कितीही कठीण आली, जगाने कितीही विरोध केला, तरी आतून एक आवाज येत असतो, तो म्हणजे हो, मी करू शकते. आत्मविश्वास जन्म घेतो ते छोट्या छोट्या धडपडीमध्ये आणि पडल्यावर पुन्हा पुन्हा उठून उभे राहून चालण्यामध्ये. कधी कधी इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांची वाक्य टोचतात, त्यांचे निर्णयही आपल्याला कमी लेखतात. पण तेव्हा स्वतःची किंमत करायला लागते आणि ती किंमत करण्यासाठी पाठीशी उभा राहतो तो आपला आत्मविश्वास. जीवनात जिंकणे म्हणजे फक्त ध्येय गाठणे नाही. जिंकणे म्हणजे कधीच हार न मानणे. आणि स्वतःला जिंकायचं असेल, हार मानायची नसेल, तर आपल्यामध्ये जागृत असला पाहिजे, तो म्हणजे आपला आत्मविश्वास. जग काही म्हणू देत, पण माझा मार्ग, माझी पावले आणि माझा विश्वास मीच ठरवणार. कारण जिंकणाऱ्या प्रत्येक स्वप्नांची पहिली पायरी असते, तो म्हणजे आत्मविश्वास. आशा करते आत्मविश्वासाविषयी माझं मत आपल्या सर्वांना पटलं असेल. जर आपलाही या विषयावरती हाच विश्वास असेल, तर आपल्यामधलाही आत्मविश्वास वारंवार क्षणोक्षणी वाढत जाऊ दे आणि आपला आत्मविश्वास आपल्या पाठीशी कायम उभा राहू देत. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेविषयी किंवा एका नवीन लेखाविषयी. माझ्या काय भावना आहेत ते मांडण्यासाठी. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.